नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आहे मकर संक्रांती विशेष। तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाचा काळ। तर आजपासून उन्हाळ्याचा सुरुवातीचा दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस। तर अशा ऋतुमानामध्ये बदल झाल्यानंतर आहारामध्ये पण बदल करणे गरजेचे असते, कारण आपल्या पचनशक्तीमध्ये बदल होतो। जशी पचनशक्ती हिवाळ्यात असते तशी पचनशक्ती उन्हाळ्यात राहत नाही। शरीराला तेवढ्या ऊर्जेची गरज लागत नाही, म्हणूनच आहारात बदल देखील खूप महत्त्वाचा आहे। तर आजचा विशेष असा पदार्थ आहे तो म्हणजे तिळगुळाची वडी। तीळ हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात, ते शरीराला भरपूर ऊर्जा देतात, कॅल्शियम आणि आयननी भरपूर असतात। गूळ रक्त शुद्ध करतो, गूळ देखील आरोग्यासाठी शक्तिवर्धक मानला जातो आणि तीळ आणि गुळाचे कॉम्बिनेशन ह्या सीझनमध्ये खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो। तर चला मग बनवूयात तिळगुळाची वडी। तर सर्वात प्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। जास्त बारीक केले नाहीत मी इथे। त्याच्यानंतर आपण गूळ चिरून घेऊ, म्हणजे तो वितळायला सोपा जातो। आता आपण तीळ देखील भाजून घेऊ। तीळ मस्त लाल होईपर्यंत भाजायचे, त्यातून तडतड असा आवाज आला पाहिजे। आता आपण गूळ वितळवून घेऊयात। आधी मी थोडंसं तूप टाकलं, त्याच्यानंतर चिरलेला गूळ मस्त असा वितळला आहे बघा। आता गॅस बंद करू आपण। मी फक्त वितळून घेतला आहे, पाक वगैरे काही केला नाही, तरीसुद्धा वड्या एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात। आता भाजलेले तीळ त्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता छान मिक्स करून घेऊ। तर हे जे पांढरे तीळ आहेत त्याच्यामधून आपल्याला मिळते 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन। तर ही चिक्की तुम्ही ॲज अ एनर्जी बूस्टर म्हणून खाऊ शकता। पोर्शन कंट्रोल गरजेचं आहे, जे जास्त खाता कामा नये। तर पटकन शेंगदाण्याचा कूट पण आपण ॲड करून घेतला। आता इथे पटकन मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स झाल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आता मी एका ताटाला पूर्ण तूप लावून घेतलं आहे। तर हे सगळं मिश्रण ह्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि थोडंसं हे मिश्रण थंड झालं की मग आपण थापून घेऊ। तर असं थोडंसं थापून घेतल्यानंतर थोडा वेळ वेट करू आपण। मिश्रण अजून थोडं थंड झालं की मग आपण पाहिजे त्या शेपमध्ये ह्या चिक्कीला कट करू। ह्या पद्धतीने चिक्की केल्यास चिक्की एकदम खुसखुशीत होते, अजिबात चिवट होत नाही आणि चव तर एकदम भारी होते आणि अशी पटकन निघून पण येते। तर झाली आहे आपली तिळाची चिक्की तयार। रेसिपी आवडल्या असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।